आता आपण बघा 29 तारखेपासून एक सिरीज सुरू केली आहे. डेमो सेशन्स चालू आहेत तुमचे. तर या डेमो सेशन्स मध्ये आपण सुरुवातीपासून पाहिलेले थोडेसे वेगळे विषय घेतलेले आहेत. आपण तुम्ही बघितलं असेल इतर क्लासेसच्या जेव्हा डेमो सेशन्स असतात तेव्हा ते काय करतात, तर या विषयाची तयारी त्या विषयाची तयारी सुरुवात कुठून करावी वगैरे या पद्धतीने असतात. तर आपण काय केलेलं आहे, सुरुवातीपासूनच ऍक्च्युअली तुमची जी गरज आहे त्या गरजेनुसार आपण इथे विषय ठेवलेले आहेत की तुम्हाला बेसिकली जे प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेमनुसार तुम्हाला हे विषय ठेवलेले आहेत. ठीक आहे. आता आजचा आपला जो विषय आहे तो आहे एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड. ऍक्च्युली सगळेच सांगतात एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड वाचा. स्पर्धा परीक्षांची तयारी जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कडे चाललो आहोत, 2025 पासून एमपीएससी ला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, सेम ॲज इट इज यूपीएससीचा जो सिलेबस आहे तो आपला इम्प्लिमेंट झालेला आहे. तर त्या पॅटर्नची प्रिपरेशन करत असताना बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सगळेच सांगतात स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी वाचली पाहिजे, पण स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी वाचायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आता 5वी 6वी पासून आम्ही पुस्तकं वाचतोय, तर ती 5वी 6वी पासूनची जी पुस्तकं वाचतोय ती फक्त वाचायची का, नेमकं काय करायचं, का त्या 5वीच्या विद्यार्थ्याच्या ठिकाणी जाऊन वाचायचं, त्या पद्धतीने त्या अप्रोचने वाचायचं. बघा बेसिक प्रश्न काय असतो, आपण जी पुस्तकं वाचणार आहोत स्टेट बोर्ड असेल किंवा एनसीईआरटी असेल, तर ही जी पुस्तकं आहेत लहानपणापासून पण आपण तीच वाचलेली असतात. ना इतिहास बदलला, ना जिओग्राफी बदललं, ना राज्यशास्त्र तुमचं बदललं, ना अर्थशास्त्र बदललं, ना विज्ञान बदललं. बरोबर आहे ना. ना ती पुस्तकं बदलली, तीच वाचायची आहेत आज आपल्याला इथे. पण मग ती नेमकी वाचायची कशी की ज्यामुळे आपल्याला यश मिळेल या स्पर्धा परीक्षांमध्ये, तर ते आपण पाहणार आहोत. आणि हा बेस तुमचा म्हणजे ऍक्च्युली हा फाउंडेशन आहे. लक्षात घ्या, तुम्ही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी जितके चांगल्या प्रकारे कराल तितकं तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळणार आहेत आणि तितकं तुम्हाला तुमचं फोकस क्लॅरिटी राहणार आहे, सब्जेक्ट क्लॅरिटी राहणार आहे, तितका तो विषय तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहे आणि तितकं स्टँडर्ड पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहिता येणार आहे. असं का म्हणताय बरं मॅडम, रेफरन्स बुक मध्ये खरंच हे विषय दिलेले नाही आहेत का? आम्ही तर रेफरन्स बुकच वाचायला सुरू केलेलं आहे, आम्ही स्टेट बोर्ड एनसीईआरटी वाचत नाही. काही विद्यार्थ्यांचा तर प्रश्न हा असतो, आम्ही यूपीएससी करतोय मग आम्ही स्टेट बोर्ड का वाचायचे, आम्ही यूपीएससी करतोय तर आम्ही स्टार्ट एनसीईआरटी पासून करतो. ठीक आहे. तर असे बरेच प्रश्न आपण इथे घेणार आहोत, बरेच तुमच्या प्रश्नांना इथे उत्तरं सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. बघा, तर आजचा विषय काय आहे, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचा योग्य अप्रोच काय असला पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आपला स्पर्धा परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षेच्या अप्रोचने आपला तो कसा स्टडी करायचा आहे. बेसिकली बघा काय समज आणि गैरसमज आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीच्या बाबतीत. सुरुवात शालेय पुस्तके की एनसीईआरटीने करावी. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की नाही आम्ही शालेय पुस्तकं नाही वाचली, आम्हाला असं वाटतं की गरज नाहीये त्याची, आतापर्यंत आम्ही वाचलीच होती तर आम्ही एनसीईआरटी पासून स्टार्ट करतो. मग होतं काय, मग इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो. मग इंग्लिशचा प्रॉब्लेम असल्यामुळे नंतर मग 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी कळतं की नाही आपल्याला एनसीईआरटी कळतच नाहीयेत. ठीक आहे, जर मराठी मीडियम मधून एज्युकेशन घेतलं असेल तर. ठीक आहे. पुढचा मुद्दा काय असतो, कोणत्या भाषेतून या पुस्तकांचे वाचन करावे, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा एनसीईआरटी साठी येतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं जसं मी म्हटलं की इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो, तर असं होतं की नाही एनसीईआरटीची भाषा जरा डिफिकल्ट वाटते, आम्हाला समजत नाहीये. ठीक आहे, कारण आधीच तो फोबिया किंवा प्रेशर तयार झालेलं असतं. तुम्ही विचार करा 5वी आणि 6वीचं पुस्तक जे आहे एनसीईआरटीचं, जर 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्याच्या हिशोबाने ते बनवलं असेल तर तुम्हाला आज ते डिफिकल्ट का जात आहे. मुद्दा लक्षात येतोय का तुमच्या. पुढचा मुद्दा काय आहे, तर सेम मगाशी मी सांगितलं की मी यूपीएससीची प्रिपरेशन करतोय तर मी स्टेट बोर्ड का वाचायचे, मला गरज नाही वाटत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, इंग्लिश जास्त जमत नाही, त्यामुळे मेजॉरिटी 99% विद्यार्थी मराठी मीडियम मधून प्रिपरेशन करणारे काय म्हणतात, आम्हाला ट्रान्सलेटेड एनसीईआरटी सांगा. आता तुम्ही मला सांगा ट्रान्सलेटेड एनसीईआरटी जे आहेत ते ॲज इट इज आहेत का, नाही, ते सारांश रूपाने काढण्यात आलेले आहेत. मग आता हे सारांश रूपाने काढण्यात आलेले, समजा आता जिओग्राफी आहे तर जिओग्राफीचे तुम्हाला 5वीचं 6वीचं 7वीचं असे पुस्तकं मिळतात का, ट्रान्सलेटेड नाही. तर तुम्हाला होल सगळ्या एनसीईआरटीज एकत्र करून एक सारांश रूपाने छोटं पुस्तक मिळतंय. मग त्यामध्ये खरंच तेवढं चांगल्या स्टँडर्ड पद्धतीने एनसीईआरटीने जितक्या चांगल्या लँग्वेजमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, ज्या इमेजेस तक्ते आकृत्या वगैरे दिलेल्या आहेत ते खरंच दिलेले असतात का त्याच्यामध्ये, मग त्याचा तुम्हाला फायदा होईल का.
होईल का मला सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये, खरंच होईल का ट्रान्सलेटेड एनसीईआरटीचा आपल्याला फायदा? पुढचा मुद्दा हा आहे की तुम्ही जर यूपीएससीची प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला बेसिक इंग्लिश आलं पाहिजे, टर्मिनॉलॉजी माहिती पाहिजे त्या विषयांच्या. का माहिती पाहिजेत बरं? सांगा बरं का माहिती पाहिजे? आपल्याला मराठीमधून जरी आन्सर लिहायचं असेल तरीही आपल्याला त्या विषयाच्या टर्म्स इंग्लिशमध्ये माहिती पाहिजेत. का? यूपीएससीचे पेपर हे तुमचे हिंदी आणि इंग्लिशमध्ये येतात आणि तुम्ही प्रिपरेशन मराठीमधून करताय, लक्षात घ्या. तुम्हाला जर तो प्रश्नच नाही कळला तर उत्तर लिहिता येईल का? खूप कमांड आहे ज्योग्राफीवर, हिस्ट्रीवर तुमची प्युअरली मराठीमध्ये, पण मला माहिती नाहीये की जो काही हिस्ट्रीमध्ये एखादा शब्द असेल, आता जे लेणी आहेत, लेणीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल का? आणि पूर्ण देशामध्ये तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्हाला तेवढी ॲव्हरेज इंग्लिश तर आलीच पाहिजे. ठीक आहे. आणि यासाठी सुरुवात आपण जेव्हा स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी पासून करतो तेव्हा हळूहळू आपल्याला त्या विषयाची तेवढी अंडरस्टँडिंग क्रिएट व्हायला लागते. बेसिकली एनसीईआरटी वाचताना कुठलाही प्रेशर न घेता ते वाचले पाहिजेत, तेव्हाच तुम्हाला ते अंडरस्टँड व्हायला मदत होते. बघा, आता स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी हा एक एक्स्ट्रा मुद्दा ऍड केला आपण यामध्ये. का महत्वाचे आहेत किंवा का वाचले पाहिजेत, का आपण याला फाउंडेशन म्हणतोय? ठीक आहे. तर बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सर्वात विश्वासू स्रोत. तुम्ही बिनधास्तपणे यातली एक्झाम्पल्स लिहू शकता, बिनधास्तपणे ऍज इट इज वाक्य पण लिहू शकता. ठीक आहे. आणि इथं कुठल्याही प्रकारचं काहीही तुम्हाला ऑब्जेक्शन येणार नाहीये. एकदम विश्वसनीय स्रोत आहे तुमच्यासाठी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी. पुढं काय आहे? सर्वात विश्वासू स्रोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे? संक्षिप्त गोषवारा. बघा, प्रत्येक विषयाचा स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी जर आपण बघितलं तर चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये त्याची मांडणी आहे आणि त्याचं संक्षिप्त गोषवारा आहे तिथे. जर तुम्ही हडप्पा म्हणालात तर हडप्पाची वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं स्टेट बोर्ड काढून 11वीचं वगैरे, तर वैशिष्ट्ये उदाहरणासहित इतकी सुंदर चांगल्या पद्धतीने मांडणी करून दिलेली आहेत त्यांनी की तुम्हाला ती व्यवस्थित लिहिता येतील. तुम्ही जर एखादं रेफरन्स बुक बघितलं तर रेफरन्स बुक बघितल्यानंतर ती लँग्वेज डिफिकल्ट वाटायला लागते, समजायला अवघड वाटायला लागतं आणि प्रेशर येतं. म्हणून हे पुस्तकं जास्त चांगले असतात बेस बनवण्यासाठी. वाचण्यास व लक्षात ठेवण्यास सोपं असतं. बघा, कारण काय आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या, मॅप, ठीक आहे, किंवा जे काही हत्यारं वगैरे आहेत ती, त्यांच्या डायग्राम्स, वेगवेगळ्या प्रकारे स्टोरी रूपामध्ये काही गोष्टी दिलेल्या असतात. ठीक आहे. कार्टून स्वरूपात काही गोष्टी दिलेल्या असतात. तर त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. अवघड विषयाची मांडणी सुद्धा अतिशय सोप्या भाषेत केलेली दिसून येते. इथे अतिशय सोप्या भाषेमध्ये मांडणी दिसून येते. सुसंगत आणि सुरचित पद्धतीने जर आपल्याला उत्तर लेखन करायचं असेल तर आधी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी वाचले आणि मग रेफरन्स बुक वाचले की कसं असतं, तुमचं पाया भक्कम होतो. तुम्हाला सुरुवातीपासूनच कळतं की मांडणी कशा प्रकारे केली पाहिजे आणि मग रेफरन्स बुक मधून त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन व्हायला सुरुवात होते. बघा, ठीक आहे. त्यामुळे इथे तुमचा बेस तयार होतो कशाचा? आन्सर रायटिंगचा. जसं मी म्हटलं मगाशी की सर्वोत्तम सादरीकरणासाठी काय पाहिजे आपल्याला? उदाहरणं पाहिजेत, आकृत्या पाहिजेत, तक्ते आणि नकाशे बेस्ट पद्धतीने दिलेले आहेत तुम्हाला यामध्ये. पुढे आपण उदाहरणं घेणार आहोत त्याची. आता मग याची तयारी कशी करायची? नक्की कसे वाचले पाहिजेत? नक्की कसा अप्रोच पाहिजे? बेसिकली आम्ही जितकं विद्यार्थ्यांशी बोलतो, आता तुम्ही बघितलं असेल की आपल्या नावातच आहे पर्सनल मेंटॉरिंग, त्यामुळे विद्यार्थ्यांशी आमचं डायरेक्ट कम्युनिकेशन येतं. त्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या तितक्याच चांगल्या पद्धतीने समजतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, आम्ही वाचतोय, बरं ठीक आहे, 6वी ते 12वी स्टेट बोर्ड अख्खे वाचून झाले, ओके, वाचायला सांगितले होते मॅडम 10 दिवसात, आम्ही 10 दिवसात कम्प्लीट केले. पण एखादं जेव्हा क्रॉस क्वेश्चन होतं त्याच्यावर, तेव्हा त्यांना बोलता येत नाही. का येत नाही सांगा बरं? कारण 10 दिवसाचं टार्गेट दिलेलं आहे आणि मला 10 दिवसात हे कम्प्लीट करायचं आहे आणि मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आणि मला एक्झामच्या दृष्टीने याचं वाचन करायचं आहे. हे डोक्यावर प्रेशर घेऊन आपण ते रीड करतो, त्यामुळे ते अंडरस्टँडच होत नाही. ठीक आहे. आणि त्यामुळे तुमचं पहिलं रीडिंग जे आहे ते कसं असलं पाहिजे? स्टोरी बुक टाईप. ठीक आहे, स्टोरी बुक टाईप. आणि फोकस काय असला पाहिजे? कन्सेप्ट क्लॅरिटीवर. पुढे आपण हा मुद्दा अजून डिस्कस करणार आहे की स्टोरी बुक टाईप म्हणजे कसं, नेमकं कसं.
आणि सेकंड रिडिंग मध्ये तुम्ही नोट्स मेकिंग केलं पाहिजे. आता स्टोरी बुक टाईप म्हणजे कसं, तर बघा, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही स्टेट बोर्ड स्टार्ट करताय, म्हणजे बेसिकली सगळे स्टेट बोर्ड वाचायचे का, सगळेच एनसीईआरटीज वाचायचे का, तर इथे पण एक महत्वाचा मुद्दा हा आहे की जर तुमचं बॅकग्राऊंड आर्ट्स असेल, ठीक आहे, बघा व्यवस्थित ऐका, जर तुमचं बॅकग्राऊंड आर्ट्स असेल आणि तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत सोशल सायन्सचे सब्जेक्ट रीड करताय, तर तुम्ही बेसिक जनरल सायन्स आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे जे काही बुक्स आहेत स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचे, ते बेसिक पासून रीड केले पाहिजेत, किमान 8वी पासून. ठीक आहे, शक्य झालं तर 6वी पासून केलं तर खूपच बेस्ट. पुढे कसं आहे, एनसीईआरटी पण सेम आहे. जर तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असेल आणि तुम्ही 10वी पर्यंत सगळे हे वाचलेले असतील पुस्तकं, तर तुमचा खूप लॉंग गॅप असतो, लक्षात घ्या. त्यामुळे सोशल सायन्सचे जे पुस्तकं आहेत ते पुस्तकं तुम्ही 6वी पासून 12वी पर्यंत रीड करणं मस्ट आहे. म्हणजे तुमचं काय होतं की 6वी ते 8वी मध्ये ते सगळं कव्हर होतं, मग पुन्हा 9वी ते 10वी जे आहे पुन्हा रिवाईज होतं, आणि 11वी ते 12वी अजून व्हॅल्यू एडिशन होऊन रिवाईज होतं. त्यामुळे बेस पक्का बनतो. जर तुम्ही वर्किंग असाल, वेळ कमी असेल, तर किमान तुम्ही 11वी 12वीचे स्टेट बोर्ड आणि 11वी 12वीचे एनसीईआरटीज रीड केले पाहिजे. ठीक आहे, तर एवढा मुद्दा क्लिअर झालेला आहे तुम्हाला की नेमकं कुठल्या इयत्तेपासून कुठेपर्यंत आम्ही कशा प्रकारे वाचले पाहिजेत पुस्तकं. बघा, प्रत्येकासाठी क्रायटेरिया वेगळा आहे. ठीक आहे, तुमची अंडरस्टँडिंग, तुम्हाला आवडणारा विषय, तुम्हाला सोपा जाणारा विषय, तुमचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तुम्हाला अवेलेबल टाइम, यानुसार तो क्रायटेरिया चेंज होतो. ठीक आहे, पण तसं स्टँडर्ड आणि एक जनरलाइज पद्धतीने बघितलं तर 6वी ते 12वी जनरलाइज पद्धतीने सगळे सांगतात की तुम्ही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीज रीड केले पाहिजेत. जर तुमचं एज्युकेशन बेसिकली मराठी मीडियम मधून झालं असेल, स्टेट बोर्ड अंडर झालं असेल, तर तुम्ही 10वी पर्यंतचे स्टेट बोर्ड रीड करायचे आहेत मराठीमधून, 11वी 12वी पण, आणि त्याच्यानंतर मग एनसीईआरटी घ्यायची आहे. जर तुमचं सीबीएसई पॅटर्नने इंग्लिश मीडियम मधून एज्युकेशन झालेलं असेल, तर तुम्ही डायरेक्टली एनसीईआरटीज घेऊ शकता. ठीक आहे, एसएससी पॅटर्न मध्ये सुद्धा मॅडम आमचं इंग्लिश मीडियम मध्ये एज्युकेशन झालेलं आहे, तर तुम्ही इंग्लिश मीडियम मधूनच स्टेट बोर्ड रीड करायचे आहेत. आय थिंक हे मुद्दे तुम्हाला आता क्लिअर झालेले आहेत की कोणता मीडियम आणि कशा प्रकारे आपण करायचं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. आता जसं मी सांगितलं की स्टोरी टाईप म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यात आवडीचा आणि सगळ्यात सोपा वाटणारा विषय सगळ्यात पहिल्यांदा घ्या. ठीक आहे, सगळे स्टेट बोर्ड एकदा चाळून बघायचे. आयदर तुम्ही तुमच्याकडे प्रिंटेड कॉपी असेल तर प्रिंटेड कॉपी, नसेल तर तुमच्याकडे जे काही सॉफ्ट कॉपी असतील त्या सॉफ्ट कॉपी मधून ओव्हरलुक करून घ्या. ओव्हरलुक करून घेतल्यानंतर सुरुवात स्टेट बोर्ड पासूनच करायची आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये आपल्याला सोपा वाटणारा आणि आवडणारा विषय निवडायचा आहे. ठीक आहे, आणि त्या विषयाचा मग कसा अभ्यास करायचा आहे, पहिले वाचन कसं करायचं आहे बघा, कादंबरी सारखे. बघा, कुठलाही विषय घ्या तुम्ही, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, किंवा तुमचा इथिक्स असेल किंवा इंडियन सोसायटी, जनरल सायन्स, या विषयाचे तुम्हाला काय करायचे असतात, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीज करायचे असतात, राईट. तर जर तुम्ही हे विषय बघितले, तर या विषयांमध्ये बेसिकली जर तुम्ही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी बघितले, तर त्यांनी एक स्टोरी टाईप दिलेलं आहे. आपण बघा, एखादी कादंबरी, एखादी कथा, एखादी स्टोरी बुक जेव्हा वाचत असतो तेव्हा ती आपल्या छान लक्षात राहते की नाही. एका रिडिंग मध्ये मॅडम आम्हाला अख्खी स्टोरी समजून जाते, समजतं की नाही. मग इथे आपण अभ्यास म्हणून का वाचायचं, जेव्हा आपण अभ्यास म्हणून परीक्षा द्यायची आहे म्हणून, एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं आहे म्हणून सुरुवातीला जेव्हा घेतो तेव्हा प्रत्येक लाईनला अंडरलाईन करतो, बरोबर आहे ना. खूप कलरफुल बुक्स असतात, मग असं फील येतं किती अभ्यास केलाय मी, खूप छान पद्धतीने मी माझं रिडिंग झालेलं आहे. पण खरंच झालेलं असतं का, स्वतःच्या मनाला विचारा, नसतं झालेलं. इतिहासाचे जर सगळे घेतले तुम्ही 6वी पासून 12वी पर्यंतचे पुस्तकं, तर 6वी ते 8वी, 9वी 10वी आणि 11वी 12वी असे 3 सेक्शन्स पाडा. त्यामध्ये 6वी ते 6वी 7वी 8वी 3 तुम्ही सलग वाचा, 9वी 10वी सलग वाचा आणि 11वी 12वी सलग वाचा. तुम्ही जेव्हा हे सलग वाचाल तेव्हा तुम्हाला एक क्युरिओसिटी जागी झाली पाहिजे की पुढे काय झालं, पुढे काय झालं, पुढे काय झालं.
कशा पद्धतीने काय दिलंय, त्यामध्ये मॅप्स कसे दिलेले आहेत, डायग्राम कशा दिलेल्या आहेत, काही तुम्हाला कार्टून्स दिलेले आहेत, तर ते कशा पद्धतीने दिलेले आहेत ज्यामुळे तुमचा बेस पक्का होईल. समजून घ्या, त्या कन्सेप्ट समजून घ्या, परिवर्तन कसं झालेलं आहे, चेंजेस कसे कसे झालेले आहेत हे समजून घ्या, विषयाचा फ्लो समजून घ्या. ठीक आहे, तेव्हा तो विषय तुम्ही कधीच विसरणार नाही. ट्राय करून बघा आजच तुम्ही. दुसरी गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं की स्टेट बोर्ड सांगितले, 6वी ते 12वी पर्यंतच्या मॅडमनी स्टेट बोर्ड सांगितले, त्यांनी 15 दिवसात मला कंप्लीट करायचे आहेत. का नाही होणार हो? जर आपण 6वीला असताना 2 दिवस अभ्यास करून 6वीचं पुस्तक कंप्लीट करू शकतो, आता तर आपण मोठे झालो ना, ते तर 2 तासात कंप्लीट व्हायला पाहिजे आता. बरोबर आहे ना? व्हायला पाहिजे की नाही? त्यामुळे 15 दिवस पण खूप मोठा टाइम आहे तुम्हाला देण्यात आलेला. मुळात तेवढी पण गरज नाहीये खरं तर स्टेट बोर्ड रीड करण्यासाठी स्पेसिफिक. कारण ना आपल्याला त्यातले फॅक्ट करायचे आहेत फर्स्ट रिडिंग मध्ये, ना आपल्याला ते पाठांतर करायचं आहे, ना त्याच्यावर प्रश्नांवर उत्तरं लिहायची आहेत. पहिल्या रिडिंग मध्ये काहीच नाही करायचंय. मस्त छान एक पुस्तक घेतलं की आपण एखादं पुस्तक हातात घेतलं, मस्त कादंबरी वाचतोय आपण, ती वाचतोय आपण, ठेवतो का मग बाजूला? नाही, जेवतानाही वाचतो, झोपेपर्यंत वाचतो, उठल्या उठल्या उघडून बघतो कुठल्या पेजवर होतो, लगेच वाचायला घेतो. राईट? सेम करा ना, सेम वाचा स्टेट बोर्ड, सेम वाचा स्टेट बोर्ड संपल्यानंतर एनसीईआरटी, आणि किती चांगल्या पद्धतीने ते विषय समजतील तुम्हाला. तुम्ही ट्राय करून बघा हे आणि नक्की मला कळवा. ठीक आहे? यामुळे काय होतं, विषयाचा फ्लो चांगला समजतो आणि तोच आधी आपल्याला समजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर डेव्हलपमेंट्स व्यवस्थित कळल्या, मध्ये हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, जॉग्राफी असेल, इकॉनॉमी असेल, कोणताही विषय असेल, इंडियन सोसायटी असेल, चेंजेस जे जे होत गेले बघा. प्रत्येक विषय हा कसा आहे, आपण जे वाचतोय ती हिस्टॉरिकल पार्श्वभूमीच आहे. राईट? आधी घडलेल्या गोष्टी आहेत, कसे कसे चेंजेस झाले वगैरे, या पद्धतीनेच आहे ते. तर त्या डेव्हलपमेंट समजून घेण्याचा प्रयत्न करा, तो फ्लो समजून घेण्याचा प्रयत्न करा त्या त्या विषयांचा. तेव्हाच तुम्हाला तो विषय पुढे चांगला समजणार आहे आणि पक्का होणार आहे तुमचा पाया. ठीक आहे? दुसरे वाचन करण्याआधी मग काय करायचं? पहिले वाचन तर झालं, स्टोरी टाईप मस्त वाचलं मॅडम आम्ही. दुसरे वाचन करण्याआधी काय करायचं? मग सगळ्यात महत्वाचं अभ्यासक्रम. मग आपला अभ्यासक्रम काढायचा आणि तो टेबलवर ठेवायचा सेकंड रिडिंगच्या आधी. ठीक आहे? आता तुम्हाला ओव्हरऑल कळलेलं आहे. फर्स्ट रिडिंग केल्यानंतर चिंतन मनन करायला विसरायचं नाही. रिकॉलिंग करायचं की मी आज या पुस्तकामध्ये काय वाचलं, डोळे बंद करून हे रिकॉल करा कंपल्सरी. तुम्ही काय वाचलं? ठीक आहे? हे जेव्हा रिकॉलिंग होतं तेव्हा ते खूप चांगल्या पद्धतीने मेमराईज होतं तुम्हाला, आणि ते मेमराईज झाल्यानंतर तुम्ही कधीच विसरत नाही. आणि मग त्या कन्सेप्ट क्लॅरिटी आणि सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर व्हायला लागतात. आणि त्यानंतर मग सेकंड रिडिंगला काय होतं, जेव्हा आपण अभ्यासक्रम समोर ठेवून त्या पद्धतीने ते चॅप्टर्स रीड करायला सुरुवात करतो अभ्यासक्रमानुसार, तेव्हा त्याच्यावर चांगल्या पद्धतीने आपल्याला नोट्स काढता येतात. आता अभ्यासक्रमाबरोबरच हा तर पाहायचंच आहे, प्लस तुम्हाला PYQ पण इथे बघायचे आहेत. म्हणजे याच्यावर क्वेश्चन्स कसे आलेले आहेत, तुम्हाला त्या त्या चॅप्टर खाली जे दिलेले प्रश्न आहेत, स्टेट बोर्ड असेल किंवा एनसीईआरटी, तेही बघायचे आहेत. म्हणजे चॅप्टर वाचून झाल्यानंतर ते प्रश्न एकदा बघितले की आपल्याला हे पण क्लिअर होतं की अरे आपल्याला कळतंय का, आपल्याला हे प्रश्न सुटतायत का. ओके, ठीक आहे, सुटलेत म्हणजे चला पुढच्या चॅप्टरला. ठीक आहे? हे सगळं कुठल्या ह्याच्यात करायचं आहे? सेकंड रिडिंग मध्ये. आणि इथेच आपल्याला नोट्स मेकिंग स्टार्ट करायचंय. इथेच आपल्याला नोट्स मेकिंग स्टार्ट करायचंय. या नोट्स बऱ्याच विद्यार्थ्यांना मी जेव्हा सांगते ना की नोट्स तयार करा, तर ते काय करतात, इतकी सुंदर छान पद्धतीने वही घालतात. ठीक आहे? त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डायग्राम बनवतात, वेगवेगळे फ्लो चार्ट्स बनवतात, वेगवेगळे पेन वापरतात. खूप चांगली गोष्ट आहे. पण होतं काय माहितीये, त्या रिडिंग ऐवजी त्या नोट्स मेकिंग आणि त्या रिप्रेझेंटेशनवरच इतकं लक्ष केंद्रित असतं त्यांचं त्या डिझायनिंगवर की त्यांना तो विषयच समजत नाही. आणि मग आम्हाला दाखवायला घेऊन येतात. आम्हाला दाखवून काही फायदा आहे विशेष नाही. नोट्स अशा पाहिजेत की ज्या तुमच्यासाठी रिव्हिजनसाठी त्या बनत गेल्या पाहिजेत, शॉर्ट आणि क्रिस्पी. ठीक आहे?
की तुम्ही जो शब्द लिहाल तिथे तो शब्द वाचल्यानंतर तुम्हाला तो टॉपिक रिकॉल झाला पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करता येईल आणि रिवाइज करता येईल अशा पद्धतीने तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत. नाही तर मग होतं काय, 2-4 वाक्य लिहितो, छान टेबल वगैरे बनवतो आपण आणि मग जेव्हा रिवाइज करायची वेळ येते तेव्हा पार्श्वभूमी पण आठवत नाही की हे का लिहिलंय आपण. मुद्दे लक्षात घ्या त्यामुळे. ठीक आहे. फ्लो चार्ट्स किंवा माइंड मॅप वगैरे वॉट एव्हर जे काही, किंवा ॲटलसवर काही तयार कराल तुम्ही, मॅप्स घेऊन ऍक्च्युअल मध्ये तयार कराल तुम्ही, तर ते तुम्हाला रिव्हिजनला तुम्हाला सोपं जावं. हा मुद्दा पिक्चर क्लिअर ठेवायचा आहे. म्हणजे पुन्हा मला स्टेट बोर्ड किंवा NCERTs रीड करायला लागू नयेत. आता जेव्हा मी रेफरन्स बुक कडे जातोय तेव्हा माझे नोट्सच बेस असणार आहेत. आता या पद्धतीने ते तयार करा. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे बघा, योग्य तीच पाठ्यपुस्तके निवडा. जसं मगाशीच आपण डिस्कस केलं की प्रत्येकासाठी हा क्रायटेरिया डिफरंट येतो थोडासा. आता 6वी ते 12वी हा जनरलाइज आहे. 12वी पर्यंत NCERTच्या पुस्तकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. हा झाला जनरलाइज क्रायटेरिया. परंतु त्यामध्ये कसं आहे की मग निवडक, मग आता निवडक पाठ्यपुस्तके कोणती, आणि असंही आहे बघा की आपण 8वी पूर्णच वाचलं पाहिजे का, 10वी पूर्णच वाचलं पाहिजे का, 9वी पूर्णच वाचलं पाहिजे का, अख्ख्या पुस्तकांचे नोट्स काढायचे का. ठीक आहे. रिपीट तेच टॉपिक वाचतोय आम्ही, मग प्रत्येक स्टँडर्ड वाईज जर आम्ही नोट्स काढत गेलो तर मग असं किती नोट्स निघतील, राईट. म्हणून एका फ्लोने जेव्हा तुम्ही रीड कराल तुम्हाला तेव्हा लक्षात येतं की कोणत्या टॉपिकचा बेस्ट चॅप्टर कोणत्या स्टँडर्डच्या बुकमध्ये आहे, तो तुम्ही रिवाइज करायचा आहे आणि त्याच्यातून तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. म्हणजे आधीच्या स्टँडर्ड मधलाही पार्ट आहे प्लस व्हॅल्यू एडिशन आहे आणि त्याच्यानंतर तो चॅप्टर नाही आहे. ठीक आहे. तर तेव्हा त्याच चॅप्टर्स मधून तुम्हाला ते नोट मेकिंग करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे पुन्हा आपल्याला मग 6वी 7वी 8वी जुन्या पुस्तकांकडे जायची गरज नाही पडत. आता इथे कसं आहे की याची म्हणजे चॅप्टर वाईज वेगळी लिस्ट असते. मग अशी काही लिस्ट तुम्हाला हवी असेल तर आम्हाला कम्युनिकेट करा तुम्ही. आता प्राथमिक इयत्तामधील पाठ्यपुस्तकांपासून प्रारंभ करा. ठीक आहे. तो खूप महत्वाचा आहे. जर तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असेल आणि इतिहास माझा शाळेमध्येही चांगला नव्हता किंवा माझा अर्थशास्त्र मला काहीच येत नाही, कारण शाळांमध्ये अर्थशास्त्र शिकवलंच जात नाही, राईट. 11वी 12वीला अर्थशास्त्र आहे, त्यामुळे अर्थशास्त्राशी संबंध चाललेला नाही. त्यामुळे GDP काय, GNP काय, ठीक आहे, या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत जर तुम्ही डायरेक्टली दत्त अँड संग्राम घेतलं, ठीक आहे, तर तुम्ही त्यामध्ये 2 वर्ष फिरतच राहता, कारण तुमचा बेस पक्का नाही आहे, तुम्हाला त्या कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत. आणि त्या कॉन्सेप्ट बेस चांगल्या पद्धतीने क्लिअर कुठे होणार आहेत, तुमच्या स्टेट बोर्ड आणि NCERTs मधून. त्यामुळे तुम्हाला ते मग आधीचे म्हणजे 11वी 12वी तर तुम्हाला स्टेट बोर्ड NCERTs करायचेच आहेत, कंपल्सरी आहे, आणि तो बेस पक्का करायचा आहे त्यामधून. ठीक आहे. आणि मग आपल्याला जायचं आहे पुढच्या पुस्तकांमध्ये. आणि मी तर म्हणेन की जितक्या वेळा तुम्हाला ते रिपीट करता येतील पुस्तकं स्टेट बोर्ड आणि NCERT तितक्या वेळा जास्तीत जास्त पद्धतीने ते करा. आणि ते अशा पद्धतीने तुम्ही हायलाइट किंवा अशा पद्धतीने ते पुस्तकं करून ठेवा की पेज पलटले की कुठल्या पेजवर काय आहे आपल्याला रिकॉल झालं पाहिजे. इतकं चांगल्या पद्धतीने तुम्ही ते प्रिपेअर करणं गरजेचं आहे बघा. ठीक आहे. इतका महत्वाचा आहे हा जो पार्ट आहे ना स्टेट बोर्ड आणि NCERTचा, हा रोल इतका महत्वाचा आहे यांचा तुमच्या सक्सेसमध्ये की पहिल्या 10 मध्ये किंवा पहिल्या 100 मध्ये UPSC मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही कुणालाही विचारलं तर तुम्हाला ते सगळ्यात पहिल्यांदा हेच सांगतील. ठीक आहे. त्यामुळे याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. मग कसं होतं, आपण जेव्हा आपण म्हणजे कसं 6वी 7वी पासून स्टार्ट करतो आणि माध्यमिक वर्गापर्यंत वाचन नेतो, तसं मग कसं आहे की अगदी लहान मुलांना समजतील या भाषेमध्ये ते कन्सेप्ट असतात ना, त्यामुळे ते आपल्याला समजायला सोप्या जातात. हा दृष्टिकोन मूलभूत संकल्पना मजबूत पाया करण्यासाठी सुद्धा मदत करतो बघा, कारण रिपीट आपण ते वाचतो. ठीक आहे. तर आता आपण बघितलं जर बघा, आता हे जिओग्राफी आहे की सोप्या भाषेत वगैरे आपण बघितलेलं आहे, कशा छान पद्धतीने देतात ते. आपण मुद्दे डिस्कस केले ना, सोप्या भाषेत देतात, तक्ते नकाशे वगैरे असतात, समजायला सोपं जातं, भाषा सोपी असते. ठीक आहे. तर उदाहरणादाखल आपण एक जिओग्राफीचं पुस्तक घेतलेलं आहे. आता यामध्ये बघा, जर आपण हे बघितले चॅप्टर्स बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की हे सगळे सिलेबसले चॅप्टर आहेत.
ठीक आहे. आता यामध्ये बघा तुम्ही भाषा बघा यांची स्टोरीच्या स्वरूपात कसं दिलेलं असतं बघा. राहुलच्या वर्गातील विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक असे सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे क्षेत्र भेटीसाठी निघाले आहेत. ठीक आहे. मग आता इथे एक प्रसंग वर्णन केलेलं आहे आणि मग त्या चॅप्टरची सुरुवात आहे बघा. म्हणजे आपल्याला अजून इंटरेस्ट क्रिएट होतो की रे बाबा कुठून कुठे गेले, हे कसा मॅप दिलेला आहे, काय काय नळदुर्ग कुठे आहे. मग बघा किती छान पद्धतीने मांडणी आहे. का नाही समजणार तुम्हाला? किती सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत सांगितलेलं असतं की नाही. बघा आता यांचं हे पण दिलेलं आहे, संवाद पण दिलेला आहे. ठीक आहे. मग हे मुलं गेले, त्याचा फोटो दिलेला आहे. आपण विसरू का मग? बघा इथे आता सगळे फोटो दिलेले आहेत, त्यांचे संवाद चालू आहेत. छान पद्धतीने दिलेले आहे की नाही. जर आपण मॅप बघितले पुढे, बघा अशा पद्धतीने मॅप दिलेले आहेत तुम्हाला. हे बघा आता हा आफ्रिकेचा मॅप आहे, ब्राझील जगाचा मॅप आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डायग्राम. आता हा भारताचा प्राकृतिक मॅप दिलेला आहे. तर हे ज्या पद्धतीने इथे मांडणी केलेली असते, हे जितके केअरफुली आपण व्यवस्थित रीड करू ना, जितकं चांगल्या पद्धतीने याला बेस बनवू, आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजतं ते. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्हाला याचं प्रेशर घ्यायचं नाही. आता एनसीईआरटीचं उदाहरण पण घेऊ आपण. बघा आता एनसीईआरटीचं हे इकॉनॉमीचं पुस्तक आहे 11वीचं. तर यामध्ये बघा स्टोरी ऑफ विलेज पालमपूर ही इथून सुरुवात केलेली आहे. स्टोरी ऑफ विलेज पालमपूर काय आहे बरं? तर एक त्यांनी गाव घेतलेलं आहे पालमपूर गाव, आणि त्या पालमपूर गावातील पूर्ण इकॉनॉमी एक्सप्लेन केलेली आहे. म्हणजे तुमचं बेस बनवला की नाही पहिल्याच चॅप्टरमध्ये, की इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र ही संकल्पना तुम्हाला कळली पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय काय येतं, तर हे त्यांनी स्टोरी रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती सिंपल आहे की नाही. बघा बरं, जर तुम्ही बघत गेलात, बघा कशा पद्धतीने इमेजेस वगैरे वापरलेले आहेत. ठीक आहे. नेमकं काय काय केलं त्यांनी, पालमपूरमध्ये काय काय डेव्हलपमेंट झाल्या, कशा झाल्या, सगळे एक्झाम्पल्स वगैरे दिलेले आहेत. बघा आता हे त्यांनी डिफरंट क्रॉप्स दिलेले आहेत. आणि इव्हन काय असतं की स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटीच्या खालचे बघा आता इथे किती सुंदर दिलंय त्यांनी. बघा मॉडर्न फार्मिंग मेथड. हे बघा तुम्ही जर असे डायग्राम बघितले तर तुम्ही विसराल का मुद्दे? नाही विसरणार. हे तुम्हाला कुठल्याही रेफरन्स बुक मध्ये मिळणार नाही, लक्षात घ्या. जेवढं छान पद्धतीने एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड मध्ये दिलंय. बघा हे टेबल वगैरे. ठीक आहे. आता डिस्ट्रीब्युशन आहे हे कल्टिवेटेड प्लांटचं, लँडचं. ठीक आहे. तर बघा हे प्रत्येक स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटीचा ना हा एक मेन पार्ट आहे बरं का, की अशा प्रकारे तुम्हाला पिक्टोरिक ना पूर्ण सिस्टीम त्यांनी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा की पालमपूर विलेजची इकॉनॉमी कशा कशावर डिपेंड होती. तुम्हाला पिक्चर क्लिअर होतंय का? होतंय ना. व्हीट क्रॉप आहे ते, नंबर ऑफ फार्मर्स वगैरे. तर तुम्हालाही रिप्रेझेंटेशन मध्ये फायदा होतो. बघा आता या दोघांचा ना संवाद दिलेला आहे यामध्ये, आणि या संवादातून तुम्हाला बरेच पिक्चर क्लिअर होतं. इव्हन तुम्ही हिस्ट्रीमध्ये सुद्धा बघितलं ना तर अशा संवाद स्वरूपात स्टोरीज दिलेल्या आहेत. अश्मयुग असेल किंवा हडप्पा काळ असेल किंवा अशा प्रकारे कार्टून स्वरूपामध्ये दिलेले, की तुम्हाला तो चॅप्टर रीड केल्यानंतर नेमकं काय डेव्हलपमेंट झाली हे तुम्हाला क्लिअर व्हावं म्हणून. तर अशा प्रकारे, मग अशा प्रकारे जर असेल तर आपण का विसरू? नाही विसरणार की नाही. बघा आता विद्यार्थ्यांना सगळ्यात मेन प्रेशर कुठे येतं की एनसीईआरटीज इंग्लिशमध्ये आहेत. आम्हाला इंग्लिशचा फोबिया आहे सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. बघा एनसीईआरटीची लँग्वेज खूप सिंपल आहे. पहिली गोष्ट, 6वीचं 7वीचं 8वीचं एनसीईआरटी जर आपण रीड करत असेल तर त्याचं प्रेशर घ्यायचं कारणच नाहीये. जर आपण बेस आपला स्टेट बोर्डने कव्हर केला, आपण जर ते विषय चांगल्या पद्धतीने स्टेट बोर्ड मधून कव्हर केले असतील तर एनसीईआरटी समजायला तुम्हाला अतिशय सोप्या जाणार आहे. अतिशय. बघा
कारण का, तुम्हाला न वाचलेले विषय तुम्ही आधी स्टेट बोर्ड मधून वाचलेत आणि तुम्हाला ते विषय समजलेत, त्या विषयांच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत बऱ्यापैकी, तुम्हाला त्या विषयाचा फ्लो कळलेला आहे. मग एनसीईआरटी के कुठल्याही लँग्वेजमध्ये आपण वाचलं, म्हणजे कुठल्याही लँग्वेजमध्ये म्हणजे रेफरन्स बुकमध्ये जरी वाचलं तरी ते आपल्याला सोपं जाणार आहे की नाही. त्यामुळे एनसीईआरटीचं कुठल्याही प्रकारे फोबिया न ठेवता ते ओरिजिनल इंग्लिशमध्येच रीड करायचे आहेत आणि त्याचं रिझन मी तुम्हाला दाखवलंय आता, राईट. कुठलंही भाषांतरित पुस्तक वापरायचं नाही एनसीईआरटी साठी. निष्क्रियपणे नव्हे तर सक्रियपणे वाचा. आता हा काय मुद्दा आहे सक्रियपणे वाचा म्हणजे, बघा, केवळ वाचायचे म्हणून वाचू नका. जसं मी सुरुवातीलाच उदाहरण दिलं की मॅडमनी 10 दिवसात मला स्टेट बोर्ड कंप्लीट करायला सांगितलेले आहेत, मी स्टेट बोर्ड सगळे वाचले, इतिहास आणि जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी मी 10 दिवसात सगळं वाचून येणार आहे मॅडम. काही फायदा होईल? काहीच फायदा होणार नाही तुम्हाला, ठीक आहे. सो मला सांगायचं आहे, मला दाखवायचं आहे, टार्गेट कंप्लीट करायचं आहे म्हणून वाचू नका. तुम्ही स्वतःसाठी अभ्यास करा, तुम्ही स्वतःसाठी अभ्यास केला पाहिजे, कारण आपलं फायनल गोल डिफरंट आहे. त्याच्यासाठी आपण छोटे छोटे गोल्स तयार करत चाललोय, ठीक आहे. त्यामुळे महत्वाचं काय आहे की स्टोरी टाईपच वाचणं गरजेचं आहे, विदाउट एनी प्रेशर, ओपन माइंडने अभ्यास करणं गरजेचं आहे आणि स्वतःसाठी तो अभ्यास करणं गरजेचं आहे. मुद्दा लक्षात घ्या. त्यास ओझं मानायचं नाही, कुठल्याही प्रकारे टेन्शन घ्यायचं नाही. एवढं वाचायचं आहे मला. माझा एक अनुभव सांगू का, बरेच विद्यार्थी काय म्हणतात, नाही आम्हाला ना स्टेट बोर्ड, एनसीईआरटी आणि रेफरन्स बुक टोटल एकत्र लिस्ट द्या मॅडम, आम्ही अख्खे पुस्तकं आज जाऊन मार्केटमध्ये आणणार, मार्केटमधून आणणार आहे. काय होईल त्याने? आम्ही कितीही आग्रह केला तरी देत नाही तसं. तुम्ही सांगा, जर तुम्हाला अख्खी लिस्ट मी एकत्र दिली सगळ्याच विषयांची, तर आणि तुम्ही सगळेच जाऊन ते पुस्तकं विकत आणले, तर तुम्ही ते फक्त टेबलवर रचून ठेवाल, अभ्यास कराल का? नाही करणार, आणि तो होणार पण नाही. ऑलवेज कोणताही विषय वाचत असताना, स्टेट बोर्ड असेल, एनसीईआरटी असेल किंवा रेफरन्स बुकच्या बाबतीत सुद्धा लक्षात ठेवा, क्युरिओसिटी बाळगा, जिज्ञासू राहा की अजून काय, अजून काय, अजून काय, पुढे काय, ठीक आहे. तर तुमची थॉट प्रोसेस बदलली पाहिजे जसं जसं आपण रिडिंग करत जाऊ. आणि हे जे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीज आहेत ना, हे तुमचा बेस तयार करतात, तुमची थॉट प्रोसेस बदलतात पूर्ण. त्यामुळं तुम्हाला ऑलवेज क्युरियस राहूनच स्टडी करायचं आहे. मग अजून काय, अजून कुठला, तर जेव्हा सेकंड रिडिंग होतं, थर्ड रिडिंग, मी सांगू का, अगदी मी असे काही टॉपर्स पाहिलेले आहेत की ज्यांनी 20-20, 25-25 वेळा एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड वाचलेले आहेत. विचार करा तुम्ही, 20-20, 25-25 वेळा, म्हणजे ते किती इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. आणि तरीही त्यांना प्रत्येक वेळी नवीन काहीतरी सापडलं त्यामध्ये. आपण फॉर एक्झाम्पल बघू का, की एखादा मूवी आवडला की बरेच असं असतात, बरेच जण असं असतात, नाही मी तो ना मॅडम मी 100 वेळा पाहिला, आता ना पाहतात, काही काही असतात अगदी फॅन असतात काही काही, तर काही ॲव्हरेज जाऊ आपण 20-25 वेळा पाहिला. मग 20-25 वेळा म्हणजे पहिल्यांदा पाहिला, मग दुसऱ्यांदा नवीन दुसरी गोष्ट कळली, तिसऱ्यांदा मला अजून वेगळी गोष्ट कळली, राईट. तर प्रत्येक सेम तसंच आहे प्रत्येक पुस्तकाचं सुद्धा. तुम्ही जेव्हा जेव्हा जितक्या वेळा ते रीड करत जाल तितक्या वेळा अजून तुमच्या अप्रोचमध्ये चेंजेस होणार आहेत, तितक्या वेळा तुम्हाला अजून त्याच्यातून नवीन काहीतरी गोष्टी कळणार आहेत, बरोबर आहे ना. त्यामुळे याला अजिबात ओझं मानायचं नाही. स्पर्धा परीक्षा किंवा जेव्हा आपण यूपीएससी एमपीएससीची प्रिपरेशन करतो तर लक्षात घ्या, ती एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसला आपण एन्जॉय करायचं आहे आणि एन्जॉय करतच आपल्याला अभ्यास करायचा आहे, ना की प्रेशर घेऊन. तुम्ही प्रेशर घेऊन अभ्यास करायला सुरुवात केली की मला ही परीक्षा द्यायची आहे, मला हे प्रेशर आहे, मला टेन्शन आहे, मला प्रिलिम द्यायची, मेन्स द्यायची, एवढे विषय कंप्लीट करायचे, असं करायचं तसं करायचंय, तर लक्षात घ्या पंचवार्षिक दशवार्षिक व्हायला वेळ लागत नाही. सो गो विथ द फ्लो. त्यामुळे काय होईल की माझं शॉर्ट टार्गेट सेट करत जायचं, 7 दिवसात एवढं करायचंय, 7 दिवसात एवढं करायचं, 7 दिवसात एवढं करायचंय, मी फक्त करत जाणार आहे. आणि तुमच्या मार्गदर्शकांवर, तुमच्या मेंटर्सवर विश्वास ठेवा. त्यामुळे होईल काय माहितीये, तुमचं कधी कंप्लीट होऊन गेलं तुम्हाला कळणार पण नाही. आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत ते सक्रियपणे वाचायचे आणि
अधोरेखित सुद्धा करायचे, हायलाइट करायचे, किंवा फर्स्ट रिडिंग असेल आणि फर्स्ट रिडिंग मध्ये सुद्धा वाचता वाचता असं आपल्याला वाटलं की मी स्टोरी टाईपच वाचतोय पण मला असं वाटतंय की काही मुद्द्यांना अंडरलाईन करावं, तर पेन्सिल घ्या. ठीक आहे, पेन्सिल घ्या. त्यावेळी आपल्याला सवय असते अंडरलाईन करायची आधीपासून, त्यामुळे आपल्याला वाटतं, तर अशा वेळेला मग पेन्सिल घ्या. सेकंड रिडिंगला काय कराल, पेन घ्याल, हायलायटर घ्या, कलर पेन घ्या, वॉट एव्हर जे काही हवंय ते, कारण तोपर्यंत तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळलेल्या असणार आहेत. पण फर्स्ट रिडिंगला पेन, हायलायटर काहीही घ्यायचं नाही, पेन्सिल घ्यायचं. ठीक आहे. आता हे जेव्हा आपण विषय स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून वाचतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं काय आहे, जसं आपण बघितलं होतं की फर्स्ट रिडिंग मध्ये एक तर स्टोरी टाईप वाचायचे आणि कन्सेप्ट क्लॅरिटीवर भर द्यायचा आहे. ठीक आहे. तर यातल्या संकल्पना समजून घ्या आधी प्रत्येक विषयाच्या. बघा कसं असतं, जेव्हा आपण रेफरन्स बुक वाचतो तर त्या रेफरन्स बुकने काय केलेलं असतं, तुम्हाला एक सारांश दिलेला असतो. स्टेट बोर्ड एनसीईआरटी काय करतात, तर ते अगदी लहान मुलांच्या हिशोबाने त्यांनी ते कन्सेप्ट मांडलेले असतात, त्यामुळे ते आपल्याला समजायला सोप्या जातात की नाही. त्यामुळे यातल्या प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्या. जर इकॉनॉमी असेल तर इकॉनॉमी मधले जीडीपी, जीएनपी या कन्सेप्ट जितक्या चांगल्या पद्धतीने स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी मध्ये आहेत तेवढ्या कुठल्याही रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला मिळणार नाहीत. एनएनपी, जर आता इतिहास तुम्ही वाचत असाल, बरोबर, आम्ही ग्रोवर अँड बेलेकर वाचलं मॅडम, JN माथुर वाचतोय वगैरे, सगळे खूप पुस्तकं वाचलेले आहेत. जसं सुरुवातीला आपण म्हणालो होतं की चॅप्टरच्या शेवटी प्रश्न दिलेले असतात, सेकंड रिडिंगला आपण ते प्रश्न बघायचे आहेत. ठीक आहे, आणि त्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. जर तुम्हाला कोणी मार्गदर्शक नसेल, ठीक आहे, आणि सध्या सुरुवातीला आम्ही सेल्फ स्टडी म्हणून रिडिंग करतोय स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी, तर अशा वेळेला जर तुम्हाला कोणी प्रश्न देऊ शकत नसेल कारण तुमच्याकडे मार्गदर्शकच नाहीये, तर अशा वेळेला किमान तुम्ही स्टेट बोर्डच्या खाली दिलेले प्रश्न वाचावेत, जेणेकरून तो चॅप्टर जो आहे तो वाचलेला चॅप्टर आपल्याला समजतोय का एवढी तरी क्लॅरिटी येईल. ठीक आहे, आणि PYQ बघणे म्हणजे तो अप्रोच क्लिअर होतो आपल्याला. दुसरी गोष्ट काय आहे की एनसीईआरटीच्या खाली दिलेले प्रश्न. आता UPSCच्या अप्रोचने जर बघितलं तर एनसीईआरटीच्या खाली दिलेले जे प्रश्न आहेत बेसिकली प्रिलिमला त्यामधून ॲज इट इज प्रश्न येतात. ठीक आहे, किंवा ज्या काही कन्सेप्ट वगैरे दिलेले असतात, जी काही उदाहरणं दिलेली असतात त्याच्यामधून डायरेक्टली प्रश्न येतात. म्हणजे बघा, जेव्हा आपण स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी करतो त्याचा डबल फायदा आहे. एक तर आन्सर रायटिंग मध्ये फायदा आहेच आहे, प्लस तुमची जाता जाता प्रिलिमची तयारी होऊन जाते. आणि मग जेव्हा आपण प्रिलिम देणार आहोत त्यावेळेला आपल्याला खूप सोपं होतं, कारण बऱ्याच गोष्टी आपण इथेच कम्प्लीट केलेल्या आहेत. ठीक आहे, मेन्सच्या प्रिपरेशन मध्ये म्हणजे 80% भाग तुमचा इथेच कव्हर आहे, प्रीचा सुद्धा. रिमेनिंग 20% करायला आपल्याला अवघड जाणार आहे का? नक्कीच नाही जाणार. आता UPSCने जसं आपण म्हटलं की थेट प्रश्न विचारलेले आहेत एनसीईआरटी मधून. एक उदाहरणार्थ घेऊ आपण. UPSC प्रिलिम 2019चा प्रश्न आहे हा. तर हा जो प्रश्न आहे प्रिलिमचा, बघा काय विचारलं त्यांनी, खालीलपैकी कोणत्या राज्यातील मंदिर उभारणीत कल्याण मंडप बांधणे हे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य होतं. ठीक आहे, तर हा प्रश्न डायरेक्टली आलेला आहे UPSCला, म्हणजे हा उदाहरणादाखल घेतलाय, म्हणजे एकच प्रश्न आला असं नाही. तुम्हाला एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड मधून प्रिलिम मध्ये तर मोस्टली प्रश्न मिळतील. आता हे 12th एनसीईआरटी आहे आणि बघा याच्यामध्ये मंडपाज आणि पॅव्हिलियन्स दिलेला आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न या 12वीच्या एनसीईआरटी मधून आलेला आपल्याला दिसून येतो. विरूपाक्ष टेम्पल, विठ्ठल टेम्पल. आता नकाशे आणि आकृत्या या लक्षात ठेवा. जसं मगाशी मी पालमपूर दाखवलं किंवा जॉग्राफी दाखवलं, जेव्हा आपण आन्सर लिहितो मग ते जॉग्राफीचं असेल, हिस्ट्रीचं असेल, ठीक आहे, किंवा इकॉनॉमीचं असेल, तर त्यामध्ये तुम्ही कुठलाही विषय घ्या, ठीक आहे, राज्यशास्त्र असेल तर त्यामध्ये तुम्ही आन्सरमध्ये जितक्या चांगल्या पद्धतीने डायग्रॅम्स काढाल, लक्षात घ्या. मग भले मॅप असेल, ठीक आहे, किंवा फ्लोचार्ट असेल, माइंड मॅप असेल, तुम्हाला ज्या पद्धतीने ते डायग्राम काढता येतील. त्यामुळे होतं काय सांगा, डायग्राममुळे रिप्रेझेंटेशन चांगलं होतं,
ठीक आहे. आणि तुम्हाला दिलेले आहेत स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मध्ये, तर त्याच डायग्रामचा वापर तुम्हाला तिथे करायचा आहे. एकतर शब्द मर्यादा कमी लागते डायग्राम काढल्यानंतर, तुम्हाला जे म्हणायचं आहे ते एक्झामिनर पर्यंत चांगल्या पद्धतीने आणि इफेक्टिव्ह पद्धतीने तुम्हाला ते पोहोचवता येतं. त्यामुळे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे आकृत्या आणि डायग्राम्स. ठीक आहे, आकृत्या आणि त्यातले नकाशे. आता आणि हे समजण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे बघा. विषय समजण्यासाठी तर महत्वाचं आहे. पुढं मी तुम्हाला जसं सांगितलं की आन्सर मध्येही तुम्हाला वापर करता येतो याचा चांगल्या प्रकारे. ठीक आहे, नकाशे, आकृती आणि चित्रे समाविष्ट आहेत यामध्ये. याकडे लक्ष द्या, कारण ते आपल्याला भौगोलिक आणि ऐतिहासिक संकल्पना अधिक प्रभावीपणे समजण्यास मदत करतात. भौगोलिक आणि ऐतिहासिक संकल्पना अधिक प्रभावीपणे समजण्यास मदत करतात. कसे, तर ते आपण बघूया. बघा, आता हडप्पा सभ्यता आणि तिचा विस्तार. आता जर यामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं की हडप्पा सभ्यता ही सप्तसिंधू प्रदेशात वसलेली होती आणि त्या सप्तसिंधू प्रदेशामध्ये कोणकोणत्या नद्या येत होत्या, मग घग्गर नदी कुठं होती, तर मग व्यास नदी, सिंधू नदी, हा मी तुम्हाला एक्सप्लेन करतेय बरोबर. की हडप्पा पासून मग गुजरात पर्यंत कुठपर्यंत आले, ते लोथल पर्यंत आले, रंगपूर रोजदी पर्यंत आले, वरती हरियाणामध्ये गेले. एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये हडप्पा पसरलेली होती. समजलं का तुम्हाला? मी एवढं एक्सप्लेन करतेय की हे प्लेसेस होते, हा प्लेस आहे, इथं प्लेस आहे, इथं प्लेस आहे, आलमगीर आहे, इकडे रोपड आहे, बरोबर आहे ना. मी प्लेसेस सांगतेय तुम्हाला. कालीबंगण आहे, धोलावीरा आहे, बनावली आहे. तर तुम्हाला ते समजलं का? लक्षात राहील का? राहील का लक्षात तुम्हाला असं? मोहेंजोदडो. पण बघा, जर हेच मी एक्सप्लेन न करता डायरेक्ट मॅप तुमच्या समोर ओपन केला, डायरेक्ट मॅप ओपन केला, ठीक आहे. तर मॅप ओपन केल्यानंतर बघा, तुम्हाला हे पिक्चर क्लिअर झालं ना की अरे हडप्पाचा जो विस्तार होता, अच्छा तो असा आहे का, ओके, हा हडप्पाचा विस्तार आहे. जर मी तुम्हाला असं दाखवलं, तुम्हाला इंडियाचा मॅप तर माहिती आहे, हे तुम्हाला पिक्चराइज जे होईल तुम्ही विसराल का? कधीच नाही विसरणार. म्हणजे हडप्पा कुठून कुठेपर्यंत होतं बघा. इथे सोमनाथ आहे, ठीक आहे, इथे काय आहे, सुतका कोह, ठीक आहे, इकडे काय आहे, मांडा आहे, इथं मिठातल आहे आणि इथे राखीगडी. जर असे काही प्लेसेस तुम्ही लक्षात ठेवले आणि इथे रेमंडेरी, हे जर प्लेसेस तुम्ही लक्षात ठेवले प्रत्येक बॉर्डरचे, तर तुम्हाला विस्तार क्लिअर झाला की नाही? मग आता इथे हडप्पा आणि मोहेंजोदडो कुठे आहे बरं? बघा, मी या मॅपला काय केलं, अजून थोडस मोठा केलं. मग तुम्हाला काही प्लेसेस कळतील. आता ही इंदस आहे, सिंधू नदी आहे, ही सतलज आहे, ठीक आहे, ही रावी नदी आहे आणि इथं काय आहे, हडप्पा, असं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, इथं काय आहे, मोहेंजोदडो. विसराल का तुम्ही? मला तुम्हाला सांगायची पण गरज नाही पडणार, मी फक्त हायलाइट करत गेले. तुम्ही कधीच नाही विसरणार, बरोबर आहे ना. इथे आहे बघा बघा, अशी मी नावं घेतलेली, हे बनावली, हे कालीबंगण आहेत का, हे मगाशी आपण हे केलेलं मिठाथल, राखीगडी, आहेत का प्लेसेस, हे धोलावीरा. हे प्रत्येक प्लेसेसची एक वैशिष्ट्य आहेत त्या काळातली. आपण विसरू का? मग नाही विसरणार. शिकवताना जर मी तुमच्यासमोर एवढा मोठा छान मॅप जर ओपन करून शिकवलं, मलाही सोपं तुम्हालाही सोपं की नाही. पण हा मॅप कुठले, एनसीईआरटी मधला, तुम्ही रीड करतानाही सोपं आहे की नाही तुम्हाला. आता दुसरे उदाहरण घेऊ आपण. भारतातील ब्रिटिशकालीन वस्त्रोद्योग. आता भारतातील ब्रिटिशकालीन वस्त्रोद्योग जो आहे तो कुठून कशा प्रकारे विस्तार पावला, कशी कशी डेव्हलपमेंट होती, मी तुम्हाला एक्सप्लेन करत गेले, फक्त सांगत गेले. तुम्हाला ते लक्षात राहील का? नाही राहणार. पण बघा, हा मॅप घेतला मी आणि 1931 मध्ये
ब्रिटिश काळामध्ये वस्त्रोद्योगाचा विस्तार कसा होता? किती सिंपल आहे की नाही? बघा कुठे कुठे होतं, सगळ्यात मोठं कुठे आहे बघा, मॅप मध्ये क्लिअर आहे. मग कुठे सगळ्यात मोठं कोण आहे? बंगाल. मग कोण आहे 2 नंबरला? जर तुम्ही गोल बघितले तर तुम्हाला साईज वरून पण क्लिअर होईल. 2 नंबरला कोण आहे? मुंबई, त्यावेळेचं बॉम्बे. ठीक आहे. मग कुठले? युनायटेड प्रोव्हिन्स, मग मद्रास. ठीक आहे. सेंट्रल प्रोव्हिन्सेस बिहार आणि पंजाब, एवढ्या ठिकाणी वस्त्रोद्योगाचा विस्तार होता. विसराल का कधी आता? हा पण मॅप एनसीईआरटी मधला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. महत्व लक्षात घ्या, कशा प्रकारे रीड करायचे आहेत म्हणून त्याच्यातला डायग्राम, मॅप, प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. फक्त वाचत म्हणजे वाचत सुटलो आपण आणि मधले डायग्राम, बॉक्सेस वगैरे स्किप करून टाकले मॅडम आम्ही, काहीच कळणार नाही तुम्हाला. पण हे जेवढं चांगल्या प्रकारे प्लस कराल, प्लस म्हटलं मी, रीड तर करायचंच आहे, हे पण सगळं रीड करायचं आहे, पण अशा पद्धतीने, ते मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते विषय समजणार आहेत. मग आता यूपीएससी किंवा एमपीएससी ची डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने प्रिपरेशन करत असताना आम्ही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी आम्ही एकदम स्ट्रॉंग केले. बास झालं का? एवढ्या अभ्यासावर आम्हाला पोस्ट निघेल का? निघेल का एवढ्याच अभ्यासावर पोस्ट? का नाही निघणार सांगा बरं? कारण हा तुमचं फाउंडेशन आहे. म्हणजे प्रत्येक विषयाचं अंडरस्टँडिंग इथं आहे. तुम्हाला त्याचा ट्रॅडिशनल ऍस्पेक्ट समजून घ्यायचा आहे. तुमची थॉट प्रोसेस तुम्हाला यूपीएससी किंवा एमपीएससीच्या दृष्टीने डेव्हलप करायची आहे. आणि मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन स्टार्ट होणार पुढे. मग काय, कसं व्हॅल्यू एडिशन असेल तर बेसिकली आपल्याला यांच्यावर फक्त डिपेंड न राहता रेफरन्स बुक्स पण मस्ट आहेत तेवढेच, जे अपडेटेड असतील. अतिरिक्त संदर्भ साहित्य खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्या बरोबरीनं सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे चालू घडामोडीशी त्याला संलग्न करणे प्रत्येक विषयाला. ठीक आहे. आणि त्याला तशा पद्धतीने जोडून आपल्या आन्सरला अजून स्ट्रॉंग बनवणे. आणि जास्तीत जास्त आन्सर रायटिंगचा सराव करणे, उत्तर लेखनाचा सराव करणे आणि मेंटॉरवर विश्वास ठेवणे. बघा मुद्दे क्लिअर झालेले आहेत. स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचं वाचन कसं केलं पाहिजे, काय इम्पॉर्टन्स आहे आणि आपण ओरिजिनलच पुस्तकं का वाचली पाहिजे, मुद्दा क्लिअर झालेला आहे का? आता कसं असतं की जेव्हा आपण आता एवढ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत, स्टेट बोर्ड, एनसीईआरटी, प्रत्येक स्टेजवर बघा आपल्याला मार्गदर्शकाची भूमिका खूप महत्वाची असते. मग तो तुमचा मित्र असेल, ठीक आहे, मैत्रीण असेल, आई असेल, वडील असेल, शिक्षक असतील कोणीही तुमचे, पण तुम्हाला एक मार्गदर्शक असणं गरजेचं आहे, मेंटॉर. ठीक आहे. तर ह्या मेंटॉरची भूमिका तितकीच महत्वाची राहते, ज्याने तुम्हाला योग्य मार्ग दाखवणे, तुमचा मार्ग चुकत असेल तर तुम्हाला प्रॉपर ट्रॅकवर आणणे गरजेचं असतं. तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य कसं टिकवता येईल याचं मार्गदर्शन आवश्यक असतं. अशाच प्रकारे आपली ही 29 तारखेपासूनची जी बॅच सुरू झालेली आहे, या बॅचचं हे शेवटचं सेशन आहे. कोणाचे जे काही ऍडमिशन्स वगैरे रिमेनिंग राहिले असेल त्यांनी ते प्रोसेस कंप्लीट करून घ्या. तर आपण या बॅचमध्ये विशेष काय काय गोष्टी करून घेतो हे मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करते. तर आपली जी ही बॅच आहे तर ही फ्लिप मॉडेलवर रन होते. ठीक आहे. फ्लिप मॉडेलवर आधारित अध्यापन व अध्ययन होतं. स्टेट बोर्ड फाउंडेशन कोर्स सेपरेट आहे, एनसीईआरटी फाउंडेशन कोर्स सेपरेट आहे. म्हणजे कसं आहे तर समजा तुम्ही हिस्ट्री घेतलात तर हिस्ट्रीचे चॅप्टर वाईज तुम्हाला लेक्चर्स अवेलेबल असतात. ठीक आहे. म्हणजे समजा 6वीचा एक टॉपिक घेतला तुम्ही, जर तुम्ही हा टॉपिक घेतला की हडप्पा, तर हडप्पाचा चॅप्टर कुठल्या कुठल्या स्टँडर्डच्या बुकमध्ये आहे, त्या प्रत्येक चॅप्टरनुसार तुम्हाला ते लेक्चर्स असतात. ठीक आहे. बेसिक त्या प्रत्येक लेक्चरवर तुम्हाला आन्सर रायटिंग असतं. आता इथे तुम्हाला प्रश्न पडेल की मॅडम देवाणलाच आम्हाला तुम्ही आन्सर रायटिंग देताय, तर इथे तुम्हाला तो चॅप्टर किती चांगल्या प्रकारे कळलेला आहे, या कन्सेप्ट किती चांगल्या प्रकारे कळतात, या दृष्टीने तुम्हाला प्रश्न असतात तिथे. आणि त्या प्रश्नांचं रेग्युलर आपण इव्हॅल्युएशन करतो आणि त्या विषय शिक्षकांबरोबर तुमच्या रेग्युलर मीटिंग्स असतात तिथे. ते तुमचे आन्सर्स चेक करतात आणि त्या आन्सर्सनुसार मग तुम्हाला प्रॉपर फीडबॅक देतात. त्यांना क्लिअर होतं की तुम्हाला तो टॉपिक कळतोय, नाही कळतोय,
तुमचा अप्रोच राईट आहे का, स्टेट बोर्डचा अप्रोच राईट आहे का, NCERTचा अप्रोच राईट आहे का, कसं आहे. तुम्ही रिडिंग केलं, तुम्ही 2 वेळा रिडिंग करून आला, आम्हाला सांगितलं मी 2 वेळा वाचलं, 3 वेळा वाचलं, तरी तुम्हाला ते वाचलेलं किंवा तुमचं ट्रॅक बरोबर आहे का हे कशावरून कळणार आहे आम्हाला. जोपर्यंत तुम्ही पेपरवर लिहित नाही तोपर्यंत कळणार आहे का, नाही कळणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे महत्वाचं काय आहे, रायटिंग. म्हणून आपण डे 1 पासून तुमचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन करता यावं, तुमचा ट्रॅक कुठल्याही प्रकारे चुकू नये, या पद्धतीने त्या प्रश्नांची संरचना केलेली आहे. आणि या पद्धतीने आपण तुम्हाला कुठल्याही प्रकारे डिस्ट्रॅक्ट होऊन देत नाही. राईट अप्रोच आणि तोही UPSC किंवा MPSCचा अप्रोच, या पद्धतीने आपण तुम्हाला तेच टॉपिक्स, ते जे काही चॅप्टर्स असतील ते त्या पद्धतीने रिडिंग कसं करता येईल, कशा प्रकारे करता येईल आणि अंडरस्टँड कशा प्रकारे करून घेता येतील यावर आपण इथे फोकस केलेला आहे. आणि या दोन्हीमधून आपण तुमचा पाया एकदम भक्कम तयार करतो. हे झाल्यानंतर म्हणजे आतापर्यंतचे आमचे अनुभव असे आहेत की ज्या ज्या विद्यार्थ्यांचं फाउंडेशन कंप्लीट झालेलं आहे, ज्या ज्या बॅचेसमधून, तर त्या विद्यार्थ्यांना मेन कोर्सचं टेन्शनच राहिलं नाही. म्हणजे इतका कॉन्फिडन्स बिल्ड होतो, इतकं चांगल्या पद्धतीने आपण ते फाउंडेशन पक्क करून घेतो. ठीक आहे. मेन कोर्समध्ये मग काय करतो आपण, मग आता आपण जातो सिलेबस थ्रू. म्हणजे सिलेबसनुसार, इथे तुमचा सिलेबसनुसार अभ्यास घेतला जातो मेन कोर्समध्ये. फाउंडेशनमध्ये मात्र तसं नाहीये. तुमच्या प्रत्येक सब्जेक्टचा बेस तयार करतो आपण आणि इथे आपण सिलेबसनुसार जातो आणि सिलेबसनुसार मग इथे सुद्धा तुम्हाला ज्या पद्धतीने तुमचे लेक्चर्स होतील त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस स्टार्ट होते. डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे इथे. 3 लेयर मेंटरशिप आहे इथे. 3 लेयर मेंटरशिप म्हणजे काय, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक सुपर मेंटर असतो, जे सुपर मेंटर तुमचं स्वॉट अनालिसिस म्हणजे तुमचं स्वतःची ओळख. आपण अमॅक्स नावाची एक मेथडॉलॉजी डेव्हलप केलेली आहे स्पेसिफिक सिव्हिल सर्व्हिसेससाठी, ज्या मेथडॉलॉजीसाठी आपल्याला पुणे युनिव्हर्सिटी, COEP आणि स्टॅनफोर्डचं रेकग्निशन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर ही जी मेथडॉलॉजी आहे अमॅक्स नावाची, याच्यावर आपण आधारित तुमचं मूल्यमापन आणि तुमचं प्लॅनिंग करून देतो. तुमचं प्लॅनिंग आणि शेड्युलिंग सगळं सुपर मेंटर करतात. ठीक आहे. पूर्ण वर्षाचं, 6 महिन्याचं, महिन्याचं, आठवड्याचं आणि डेली, इतक्या मायन्यूट लेवलला येऊन किती वाजता उठायचं, किती वाजता झोपायचं, वर्किंग असाल तर किती तास मिळतात अभ्यासाला, त्या तासांचं नियोजन कसं केलं पाहिजे, कसं आपल्याला राईट ट्रॅकने अभ्यास करायचा आहे, प्रेशर न घेता रेग्युलरली कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, सिन्सिअरिटी कशी ठेवली पाहिजे, या पद्धतीने तुम्हाला ते सुपर मेंटर जे आहेत ते गाईड करतात. सेकंड लेअरमध्ये कसं आहे, पर्सनॅलिटी मेंटर असतो. तो काय करतो, तुमचा EQ IQ चेक करतो. ठीक आहे. बरेच असे ऍस्पेक्ट असतात आपल्या डेली रुटीनमध्ये जे डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या स्टडीवर इम्पॅक्ट करतात. फॉर एक्झाम्पल, 4 दिवस अभ्यास केल्यानंतर काही मुलं 8-10 दिवस गायब होतात. खूप कंटाळा आला मॅडम, मी खूप अभ्यास केला आणि आता आम्हाला कंटाळा आलाय म्हणून मी गावी निघून आलो. माहिती, काही वेळेला ना हा कंटाळा येणे हे तुमच्या शरीरामध्ये जे विटॅमिन्स मिनरल्स असतात त्याच्या अप अँड डाऊन्स मुळे होतात. ठीक आहे. काही गोष्टी छोट्या मोठ्या असतात की ज्या गोष्टींमुळे ज्या आपल्याला डाएटमधून मिळत नाहीत. आपण काय करतो, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हॉस्टेलला राहतो, पुण्यामध्ये राहतो, दिल्लीला राहतो, मुंबईला राहतो, बाहेर राहतो, राईट. तर यामुळे होतं काय की आपण मेसचं जेवतो, आपण स्वतःकडे लक्ष देत नाही, हेल्दी खात नाही आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर घरून येताना जी नवीन एनर्जी असते आपल्याला 6 महिने वर्षभर टिकते ती, आणि 1 वर्षानंतर मात्र ती कन्सिस्टन्सी मेंटेन राहत नाही. ह्याचं मेन रिझन असतं तुमचं डाएट. ठीक आहे. तर या डाएट पासून सगळ्या गोष्टी, तुमचं स्लीप पॅटर्न, मला ना रात्रभर अभ्यास करायची सवय आहे आणि मला दिवसभर झोपायची सवय. आपलं बायोलॉजिकल क्लॉक तसं आहे का, नॅचरली तसं आहे का, नाहीये. ठीक आहे. आणि त्यामुळे मग काय होतं, सगळे इम्बॅलन्सेस सुरू होतात. ठीक आहे. तर कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, फोकस क्लिअर राहण्यासाठी काही गोष्टी तुमच्या डेली रुटीनमध्ये ऍड केल्या जातात यामध्ये, आणि त्या पद्धतीने तुमचं पूर्ण अनालिसिस करून तुमच्या बऱ्याच गोष्टी चेंज केल्या जातात रुटीनमधल्या, काही गोष्टी ऍड केल्या जातात आणि एक कन्सिस्टन्सी मेंटेन करून हेल्थवर पण लक्ष देऊन तुम्हाला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल हे तुम्हाला ते पर्सनल मेंटर गाईड करतात. ठीक आहे. काही स्टुडंटचे तर छोटे छोटे प्रॉब्लेम असतात, मला हा असा म्हणाला किंवा माझ्या जवळून गेला, बघितलंच नाही माझ्याकडे, मला खूप वाईट वाटलं,
आपण यासाठी आलो का इथे? नाही आलो. तर मानसिक कणखरपणा हा एक खूप महत्वाचा असतो, लक्षात घ्या. आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय, म्हणजे जर आपण IAS व्हायचं स्वप्न बघतोय, DC व्हायचं स्वप्न बघतोय, तर या स्वप्नामध्ये जर तुम्ही बघा अख्खा जिल्हा सांभाळणार आहात, तर तुम्हाला मॅटर केलं पाहिजे का? कोण काय म्हणालं, कोण काय म्हणतंय, कोणाचं काय चाललंय, तो काय माझ्याबद्दल बोलला, ती काय बोलली माझ्याबद्दल, तिथे चहाच्या टपरीवर काय चाललं होतं गॉसिपिंग, हे मॅटर केलं पाहिजे का? नाही की नाही? याच गोष्टी आहेत आणि याच गोष्टींना कमी पडतो आपण, आणि म्हणून बऱ्याच वेळेला क्षमता असूनही आपल्याला पोस्ट मिळत नाही. तर या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस तुमचा पर्सनॅलिटी मेंटर करतो. ठीक आहे. आणि थर्ड लेअर मध्ये येतात तुमचे सब्जेक्ट मेंटर. तुमचे जे जे विषय शिक्षक आहेत ते सगळे विषय शिक्षक तुमचे सब्जेक्ट मेंटर असतात. तर ते शिक्षक तुम्हाला वीकली तुम्हाला तुमचे आन्सर्स चेक करून देतात, तुमच्या बरोबर 1 to 1 मीटिंग करतात आणि त्या मीटिंगमध्ये ते तुम्हाला प्रॉपर फीडबॅक देतात, त्या विषयाचा अप्रोच समजून सांगतात. तुम्हाला गरज वाटली तर, त्यांना गरज वाटली तर तुम्हाला पुन्हा ते आन्सर लिहायला सांगतात, नाही वाटली तर पुढचे टार्गेट सेट करून देतात. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने मग तुमचं रुटीन स्टार्ट होतं, म्हणजे कंटिन्यू कम्युनिकेशन राहतं तुमचं शिक्षकांबरोबर. पुढचा पार्ट आहे संपूर्ण वर्षभराचे, बघा जसं मी सांगितलं, वैयक्तिक स्वरूपाचे अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन. म्हणजे अगदी सकाळी किती वाजता उठायचं, किती वाजता आपण एक्सरसाइज केला पाहिजे, मेडिटेशन करावे का, आपण ब्रेकफास्ट काय घेतला पाहिजे, किती वाजता घेतला पाहिजे, किती वेळात झाला पाहिजे, त्याच्यानंतर अभ्यासाला किती वाजता बसलं पाहिजे, त्याच्यानंतर वॉटर ब्रेक किती वाजता झाला पाहिजे. ठीक आहे. लंच ब्रेक किती वाजता झाला पाहिजे, स्नॅक्स मध्ये काय घेतलं पाहिजे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण सगळ्या गोष्टींचं तुम्हाला इथून नियोजन मिळतं आणि त्या खूप इझिली तुम्हाला त्याचं पालन करता यावं अशा पद्धतीने त्या तुम्हाला दिलेल्या असतात. लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारे प्रेशर घेऊन तुम्हाला कशाही प्रकारचं त्याचे जुगाड वगैरे करायला लावणं वगैरे हा काही प्रकार होत नाही. यामध्ये खूप गोष्टी सिंपल असतात, सोल्युशन्स खूप सिंपल असतात, फक्त आपण ते लक्ष देत नाही, एवढाच पार्ट असतो आणि तेच काम तुमचे मेंटर करतात. अभ्यासक्रमातील घटकनीय आणि उपघटकनीय 2000 प्रश्नांचा उत्तर लेखन सराव. पूर्ण 2 वर्षांमध्ये आपण सुरुवातीपासून म्हणजे स्टेट बोर्ड पासून तुम्हाला असाइनमेंट दिलेले आहेत. स्टेट बोर्ड, NCERT, मग मेन कोर्स मध्ये, आणि त्याच्यानंतर सेकंड इयर जे आहे आपलं ते पूर्ण सेकंड इयर ओनली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, एक्झाम ओरिएंटेड. ठीक आहे. ज्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे एक्झामला जाताना प्रेशरच राहणार नाहीये ना भीती राहणार आहे. म्हणजे तुम्हाला असं होणार आहे की झोपेतनं उठून जरी तुम्हाला कोणी विचारलं ना की नाही हा प्रश्न आहे याच्यावर लिही, तुम्ही धड सुरू कराल, इतकी प्रॅक्टिस होणार आहे तुमची. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि अद्ययावत आणि परिपूर्ण अशा नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. आपण जे जे मुद्दे आज डिस्कस केले किंवा काल डिस्कस केले किंवा परवाच्या सेशनमध्ये डिस्कस केले, या सगळ्या मुद्द्यांचं बघा, आणि या व्यतिरिक्त अजून काही मुद्दे आहेत किंवा अजून तुमचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. वन स्टॉप सोल्युशन आहे तुमच्यासाठी स्टडी प्लॅनर. आपला स्टडी प्लॅनर आहे हे, ज्यामध्ये तुमचे आपण याचे 2 पार्ट केलेले आहेत. यामध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण परीक्षेचं स्वरूप आणि तुमच्या मनामध्ये विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद करत असताना त्यांच्या मनामध्ये आलेले प्रश्न आहेत, त्यांचे काही कन्फ्युजन्स आहेत, तर त्या कन्फ्युजन्सवर सोल्युशन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सेकंड पार्टमध्ये आपण दिलेला आहे विषयनिहाय तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, स्टडी स्ट्रॅटेजी. आणि त्यामध्येच आपण पूर्ण सिलेबस डिकोड केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण रेफरन्सेस दिलेले आहेत, तर कशा पद्धतीने कुठल्या विषयामध्ये कोणकोणते टॉपिक सब टॉपिक येऊ शकतात. ठीक आहे. कारण समजा हिस्ट्री सारखा विषय असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 6 लाईनमध्ये सिलेबस दिलाय, तर तुम्हाला हे क्लिअर व्हायला पाहिजे की ते 6 लाईनमध्ये अंतर्भूत घटक कोणते आहेत. तर तो इतक्या डिटेल पद्धतीने तिथे डिकोड केलेला आहे. त्यामध्ये रेफरन्सेस दिलेले आहेत, कुठल्या पुस्तकातून कोणता टॉपिक वाचायचा आहे, सगळं इत्यामूळ डिटेलमध्ये दिलेलं आहे. नक्की वाचा. वन स्टॉप सोल्युशन आहे. तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं, तुमचे बरेच डाऊट क्लिअर होतील यामधून. ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला शंका कुशंका असतील, आमच्याकडून अजून काही अपेक्षा असतील, तर नक्की तुम्ही आम्हाला सांगू शकता. हे आपलं ॲप आहे, ॲपचा QR कोड आहे हा, आणि ॲप डाउनलोड करा. यामध्येही तुम्हाला बरेच फ्री कोर्सेस दिलेले आहेत. त्या फ्री कोर्सेस मधले काही तुम्ही लेक्चर्स बघा. तुम्हाला जे जे कोर्सेस म्हणजे तुम्हाला लागू होणार आहेत, म्हणजे 2025 ची तयारी करतोय आपण, तर 25च्या हिशोबाने एसे रायटिंगचा असेल, ऑप्शनलचा असेल, किंवा GSS स्ट्रॅटेजी असेल,
ठीक आहे, आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी असेल, तर या प्रकारचे काही फ्री कोर्सेस आहेत, तर ते नक्की बघा, तुम्हाला फायदा होईल त्याचा. आजचं बघा, या बॅचचं शेवटचं डेमो सेशन आहे. फ्री सेशन तुमचे संपलेले आहेत. आता तुमचे लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहेत. ज्यांचे कोणाचे एनरोलमेंट रिमेनिंग असेल त्यांनी ते करून घ्या. काही डाऊट असेल तर आमच्या ऑफिस नंबरवर कॉल करू शकता तुम्ही. ठीक आहे, दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.